अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली। त्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर टीका टिप्पण्या करतायत। पाहूयात। त्यांच्यासारख्याने आमच्या पक्षाबद्दल काय बोलावं, त्यांना काय अधिकार आहे? अरे त्यांनी पक्षाच्या अधिवेशनात त्यांच्या प्रदेशाध्यक्षाचे जे वाभाडे काढले आणि त्याला त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी जे उत्तर दिलं नगरला, आपण पाहिलेलं आहे ना। आम्ही भावनिक आहोत आणि भावनिक दृष्टिकोनातून आम्हाला जे वाटेल ते, पण ते जे योग्य असेल ते विना राजकारण आणता ते आम्ही बोलू शकतो। त्यामुळे कुणी आम्हाला सांगू नये काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं। तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असतील तर ती त्यांची भूमिका आहे, त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे। अजितदादांची विलिनीकरणाची अंतिम इच्छा होती, ती पूर्ण व्हायला हवी अशी प्रतिक्रिया समोर आली आहे। मात्र याला अजितदादांच्या राष्ट्रवादीचे काही नेते सोडले तर सर्वांनीच आम्हाला याबाबत काही माहिती नाही, दादांनी तसं आम्हाला सांगितलं नव्हतं असं म्हटलंय। या सगळ्यात रोहित पवारांनी अजितदादा त्यांच्या पक्षात एकटे पडले होते असं म्हटलं होतं। यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना टू द पॉइंट कार्यक्रमात प्रश्न विचारला असता त्यांनी रोहित पवारांवरच निशाणा साधला। रोहित पवारांनी त्यांच्या पक्षात काय चाललंय ते पाहावं, आमच्या पक्षावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही अशी टीका केली। त्यांच्यासारख्याने आमच्या पक्षाबद्दल काय बोलावं, त्यांना काय अधिकार आहे? अरे त्यांनी पक्षाच्या अधिवेशनात त्यांच्या प्रदेशाध्यक्षाचे जे वाभाडे काढले आणि त्याला त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी जे उत्तर दिलं नगरला, आपण पाहिलेलं आहे ना। प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेबद्दल आपण ज्यांचं नाव घेतलं ते काय बोलले पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये, त्याच्यावरती जयंतराव काय बोलले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय। त्यांनी ते पहिलं बघावं आणि मग आमच्या पक्षात कोण एका त्यांचा काय अधिकार आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा? काय अधिकार काय पुसतो? काय अधिकार आहे? आम्ही एकाकी होतो का सोबत होतो, त्यांना काय त्याचे वाटण्याचं काय कारण? ते तर दादांपासून अलगच होते ना। बिलकुल हां, मग त्यांना काय बोलण्याची नैतिकता आणि नैतिक अधिकार? आमच्या पक्षात दादा एकाकी आहेत, सुनील तटकरे असं आहे की काय, हा बोलण्याची त्यांना काय अधिकार? तटकरेंच्या या विधानाला आमदार रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। दादांच्या पक्षावर बोलण्याचा मला नैतिक अधिकार नसला तरी भावनिक अधिकार आहे असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। नैतिक अधिकार पक्षावर बोलण्याचा नसेल, पण तटकरे साहेबांनी एवढंच मला सांगायचं, भावनिक अधिकार मला आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये दादांनी बऱ्याच काही गोष्टींबद्दल जे काही मला सांगितलेलं आहे, नाही तर काही जवळच्या लोकांना तिथं सांगितलेलं आहे, ते कदाचित फक्त जवळच्याच लोकांना सांगितलं। काही राजकीय लोक सगळेच जवळचे असतात असं नाही, पण आम्ही भावनिक आहोत आणि भावनिक दृष्टिकोनातून आम्हाला जे वाटेल ते, पण ते जे योग्य असेल ते विना राजकारण आणता ते आम्ही बोलू शकतो। त्यामुळे कुणी आम्हाला सांगू नये काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं। कसं आता रोहित पवारांनीच हा पक्ष वाढवलेला असल्यामुळे आता आम्ही ज्या वेळेला 41 जागा जिंकलो त्याच्यात त्यांचे कठोर परिश्रम आहेत आणि आम्ही निर्णय वेगळा घेतल्यापासून ते नेहमीच दादांच्यावरती स्तुतीसुमनं करत आलेले होते। दादांनी म्हणजे त्यांच्या काकांनी घेतलेला निर्णय त्यांना अधिक प्रिय होता असे त्यांच्या अनेक वक्तव्यातून 2023 पासून संबंध महाराष्ट्राने संबंध वाहिन्याने अनुभवलेला आहे। त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा अधिकार मोठा आहे। सुनील तटकरेंनी रोहित पवारांची नैतिकता काढल्यानंतर राऊतांनी देखील तटकरेंना ठणकावलं। रोहित पवार अजित पवारांचे पुतणे आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचं राऊतांनी सांगितलं। रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत, स्वतंत्रपणे ते शरद पवार पक्षाचे आहेत। सुनेत्राताई पवार एका वेगळ्या गटाच्या नेत्या आहेत, तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असतील तर ती त्यांची भूमिका आहे, त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये। दोन पक्षांमधला हा वाद दिसत असला तरी अजितदादांच्या पक्षातले नेते पवार कुटुंबावर निशाणा साधतात। विलिनीकरणाच्या मुद्द्यावरनं रोहित पवारांनी केलेली विधानं, त्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंनी दिलेली प्रतिक्रिया आणि पुन्हा रोहित पवारांचं प्रत्युत्तर, यामुळे हा वाद इथवरच न थांबता आणखी वाढण्याची शक्यता आहे।